हॅलो गाईस, तर कसे आहात तुम्ही? आय होप सो तुम्ही सर्व मजेत असाल. सो आता वाजले दुपारच्या 1 वाजलाय आणि माझी गुड मॉर्निंग आत्ता झाली आहे. मी आत्ता उठलो आहे आणि आज बराच झोपलो. उठायलाच नाही भेटलं मला, जाम झोपलो. सो आत्ता उठलो आहे मी. आता फ्रेश होईन, अजून फ्रेश पण नाही झालो आहे मी. आत्ता जस्ट उठलो आहे मी आणि आता फ्रेश होऊ आणि मग तुम्हाला भेटू. आणि हा बघू शकता तुम्ही इथं झोपलाय कसा. आणि ह्यांनी काय केलंय बघा इकडे गाईचं बघा. हे सगळं वाट लावली ह्यांनी बघा, चावून चावून. हे बघा, हे बघा सगळं वाट लावली. ती बघा तिकडे पण फर्निचर, त्या सगळ्या वाट लावले तिकडे. इकडे पण वाट लावली सगळं खाऊन पिऊन. ह्याला खायला भेटतं तरी ह्याला हे गोष्ट खायची असते. बघ ह्याला, ह्याला ही गोष्ट खायची असते. हा पिल्लो जाम मस्ती करतो हा. आणि त्याला पाय आणलेत, बिस्किट ठेवले, ते तसेच हे केलेत बघा. पाय खाल्ले नाही अजून यांनी, तसेच ठेवलेत. हा पिल्लू, पाय नाही खाता तू? मस्ती आले त्याला, हात नाही आता है ना. बघतोय बघा, बाहेर कुत्र्यांचा आवाज आला का लगेच उठतो भू 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 करायला. आता उठला, आता मी उठलो ना म्हणून तो बघा. हां हां, दिला आळस. झाली झोप पूर्ण, झाली झोप पूर्ण पिल्लूची. आता घड्याळ बघता गाईस तू. हे बघा, हॅलो गाईस, कसे आहात तुम्ही? चला सर, चला तर गाईस आपण भेटू तुम्हाला फ्रेश होत. सो भेटू. सो मी आत्ता जस्ट आंघोळ केली आहे आणि जेवायला बसलो आहे, कारण की आता दुपारचे 2 वाजत आले. सो त्यामुळे मग जेवायलाच लागेल, कारण की मी जेवलो नाही. मला भूक तर आहेच नाही बिलकुल, पण नाही जेवलं तर घरातले माझे सोडणार नाही मला, त्यामुळे जेवायला लागते जबरदस्ती. आणि आता बघू शकता तुम्ही पण या जेवायला गाईस. हे बघा, हा राईस आहे आणि हा चिकनचा रस्सा आहे. सो आता मी हे जेवतो आणि मग तुम्हाला भेटतो, ठीक आहे. तुम्ही पण या जेवायला. आता मी जस्ट BMPSचं मॅच बघत होतो, कारण की आम्ही राऊंड 2मध्येच बाहेर गेलेलो, मग त्यामुळे मग आम्हाला पुढे जाता आलं नाही. आता जे टीम पुढे गेले, जे आता राऊंड 3 चालू आहे BMPSचा, तर मग त्यांचे मॅचेस मी एन्जॉय करतो. सो तुम्ही पण आता बघू शकता, हे मॅचेस चालू आहेत. याच्यामध्ये इन्सेन आहे, गॉडल आहे, सगळे टीम आहेत. सो आम्ही नाही जाऊ शकलो राऊंड 3ला. वर बघू शकता तुम्ही कोपऱ्यामध्ये इथे राऊंड 3 लिहिलेलं आहे. डे 1 मॅच नंबर 6 चालू आहे, ठीक आहे. सो बघू आता काय होतं या मॅचमध्ये, आणि ही मॅच संपल्यानंतर तुम्हाला परत भेटू. अरे हे खा, ते बघ तिथं ठेवलं, ते खा जा. जा लवकर खा जा. बघतो काय, बघतो काय. हॅलो गाईस कर, हॅलो गाईस. हॅलो गाईस बोलल्याबरोबर झोपलं डायरेक्ट मम्मीच्या बाजूला. बघ हे खा पिल्लू, 2च पाय राहिले. बापरे बाप, खाल्ले तू सगळे. 2 राहिले. बिस्किट आहे इकडे बघ, बिस्किट, बिस्किट खा. सो हॅलो गाईस, तर मी आज बनवणार आहे चिकन मसाला कलेजी. सो आज तुम्ही बघा मी कशी बनवतो. मी फर्स्ट टाईम बनवतो आहे, कारण की बुटकॅम्पमध्ये रेसिपी मी बघून आलो आहे आणि ती मला सांगितली कुकनी. सो मी ती बनवायचा ट्राय करतो आहे, बघू कशी बनते. सो आता मी याच्यामध्ये घेतलं आहे पाव किलो कलेजी, ठीक आहे. आणि तेल गरम करत ठेवलं इथे मी. आणि आता याच्यामध्ये आता मी हे टाकतो आहे कलेजी पेठा, ठीक आहे. मीठ मसाला मीठ लावून घेतलेलं मी आणि हे केलेलं. आता याच्यामध्ये कलेजी टाकतो, ठीक आहे.
बघू शकता तुम्ही इकडे दही कलेजी टाकली आहे मी याच्यामध्ये. तो आता ही थोडी फ्राय करून घ्यायची तेलामध्ये. तेलामध्ये फ्राय केल्यानंतर यामध्ये जे सगळं साहित्य जे आपल्याकडे आहे ते टाकायचं याच्यामध्ये. तो थोडंसं तेल थोडं कमी पडत आहे, तर तेल थोडंसं टाकूया याच्यामध्ये. थोडं तेल टाकलं आहे आणि याच्यामध्ये आता मी टाकतोय ही जिरा पावडर, जी डीमार्टमध्ये पण भेटते, धना पावडर. तर मग धना पावडर थोडी टाकू. धना पावडर टाकली याच्यामध्ये. आणि आता टाकणार आहे मी गरम मसाला. आता याच्यामध्ये मी टाकतोय गरम मसाला. हाच आहे ना गरम मसाला, 1 चमचा आणि 2 चमचा धना पावडर आणि 1 चमचा हळद. एवढी नको, ठीक आहे. 1 चमचा हळद टाकली. त्यामुळे याला आपण थोडंसं मिक्स करायचं आणि यामध्ये थोडं आता थोडंसं याच्यामध्ये पाणी टाकायचं. तर यामध्ये आपण थोडं टाकणार आहे पाणी. पाणी टाकायचं नाही, त्याला ऑलरेडी सुटतं पाणी. सो आता याच्यामध्ये थोडं पाणी टाकलंय. ही म्हणजे थोडी ग्रेव्ही टाईप होईल, सुकी नाही होणार आहे, ड्राय नाही, ही ग्रेव्ही टाईप होणार आहे. सो आता बघू शकता तुम्ही इथे गॅसला थोडं फास्ट करूया आपण. मी फर्स्ट टाइम गॅस बनवतोय, तर मला रेसिपी मी जी बघून आलोय तीच मी इथे बनवतोय आता. ठीक आहे. एवढं मला आयडिया नाही काय करायचं आहे. आणि मला काय बोलतं, थोडंसं आपण टाकणार आता जिरा. ठीक आहे. कारण की जिरा पावडर आपण ऑलरेडी टाकली आहे, तर एवढी मी टाकली नाही, थोडीशीच टाकली आहे. मसाला कुठला तिखट मसाला. सो हा आहे तिखट मसाला. तो 1 चमचा मी तिखट मसाला टाकतोय. 1 चमचा तिखट मसाला टाकला. आणि हे काय जिरा पावडर टाकली आपण. गरम मसाला टाकलाय. सो आता धणे पावडर टाकली. हो टाकली. आणि सो आता याला थोडंसं मीठ टाकलं. हो टाकलं. शिजून द्या थोडंसं. मीठ मी पहिलेच लावलेलं, मग मला असं वाटतंय, गरज वाटते की अजून टाकावं लागेल थोडंसं. तर मग जर तुम्हाला असं वाटतं जर टाकायचं असेल अजून कमी पडलं तर मग तुम्ही टाकू शकता. कारण की मी ऑलरेडी त्याला मीठ लावलेलं आहे, तर मग मी आता टाकणार नाही मीठ. आणि हे खोबरं वगैरे नाही टाकलं याच्यामध्ये, विदाऊट खोबरं आहे. ठीक आहे. सो आता यामध्ये लास्ट आता हे जाईल की आलं लसूण पेस्ट. सुरुवातीलाच टाकायची. आणि आलं लसूण पेस्ट मी सुरुवातीलाच टाकायचं होतं, पण ते राहून गेलं. पण ठीक आहे, असं टाकलं तरी चालतं, असं काय नाही, ते मिक्स होणार आहे नंतर. सो मी इथे आलं लसूण पेस्ट टाकली आहे. टाकलं ते हो टाकलं. आणि आता हे आलं लसूण पेस्ट जरा मिक्स होऊन द्या नीट चांगल्यापणे. सो आणि हे इथे याच्यावरती झाकण येईल, त्याच्यावरती आपण झाकण ठेवू आणि हे 15 मिनटं थोडंसं शिजलं जाईल. हे आलं याच्यावरती झाकण आणि हे थोडं 15 मिनटं आता शिजलं जाईल माझ्याकडे. तो 15 मिनटं याला शिजून द्या आता. त्यानंतर हे बनून रेडी होईल. जास्ती मोठी रेसिपी नाही, एकदम छोटी रेसिपी आहे आणि छान रेसिपी आहे. तुम्ही पण घरी
ट्राय करू शकता. ही चांगली रेसिपी आणि छोटी रेसिपी आहे. तुम्ही बघितलंच असेल मी काय काय टाकलं आणि काय नाही टाकलं. मी फर्स्ट टाइम बनवतोय. सो मी आणि हे काही मी बायट वगैरे करून पण नाही आलो ना, काही लिहून आणलं आहे सगळी रेसिपी. मी स्वतः ती एक वेळा ऐकली त्याच्याकडनं आणि मी बनवते ती. सो गाईस, तर आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. आणि आजची माझी रेसिपी पण कशी वाटली मला सांगा ती कमेंट सेक्शनमध्ये. सो आणि तर चला, आता जर मोठा ब्लॉग होतो आहे खूप, तर मी इथेच एंड करतो लवकरात लवकर. सो आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रांसोबत पण शेअर करा. आणि आता माझे 50 सबस्क्रायबर काहीतरी व्हायला आले. थोडं जरा लवकर लवकर काहीतरी वाढवा सबस्क्रायबर.